जानू काय काय झालं? जरा थांब. अरे काय झालं? थांब. ते पाय दाखव इकडे, पाय दाखव. पाय घ्या, अरे कुठे बाबा तुमचे काय चेहरा? झालं पहिलं बोल, तू माझ्या पाय पडू नको. काल चांगलंच फसवलं मला. मी काय केलंय तुला? त्या आबाच्या घरी लावलं काल. हम्म. काल लाडू खाल्ले, खाल्ले गुलाबजामुन बाई. खाल्ले आणि पोटभर मार बी खाल्ला. मार का खाल्ला तू? मग मी तिथं गुलाबजामुन मागितले, हा. त्यांनी वाढले मला शिरा. शिरा वाढला बाई तुला? होय. गुलाबजाम नव्हते तिथं? मग मी विचार केला, म्हणलं मला तर जानू म्हणे गुलाबजामुन आहे, लाडू आहे, नाही शिरा का दिला. मग मी मागितलं गुलाबजामुन. बरं झालं की मग गुलाबजाम मागितलं म्हणून. अहो तिथं गुलाबजामुन मागितले मी आणि खाल्ला शिरा. आणि ती म्हातारी म्हणली की ते तसला कार्यक्रम नाही आहे हा. म्हणलं मग कसला आहे? ती बाई म्हणे मग 13व्याचा कार्यक्रम आहे. मग आणले आले 4 जण आणि मोकार हाणलं मला. अरे बघल्या, मी काय म्हणते की तिथं बर्थडेचा कार्यक्रम होता म्हणून मी तुला बोलले. बड्डे बिड्डे काय नव्हता, त्या आबाचा 13वा होता. ते आता आमुषा बिमुषा आली की म्हणा कुठे बघल्या गुलाबजामुन मागतोय 13व्याला. काय बड्डे होता होय माझा? अरे तसं नाही, मला माहित झालं तिथं की कार्यक्रम आहे म्हणून मी तुला बोलले, बाकी काही नाही. कोणी सांगितलं तुला? अरे तुला माहिती का, मला अमरनी सांगितलं. मला तर वाटतंय तुझं टाकुऱ्यात दगड घाला तू एखादा. माझ्या डोक्यात दगड घालणार? मग असं अरे त्या अमरच्या घाला, अमरनी सांगितलंय, मी नाही बोलले. आंबरले जिगरी माझा, तू असं सांगूच शकत नाही. तू जाऊन विचार, तुला विचारायचंय का? आपण जाऊन विचारू त्याला. चल तुला बरं खोटं वाटतंय ना? चल हुडकू त्याला आपण. तर गेला असेल त्या चल बरं शोधू आपण त्याला. माल रानात गेला असेल जाम हुडकायला कुठंतरी. चल शोधू आपण त्याला. चल तांबी लय हाणू त्याला आता. गाडीवर जाऊ आपण. हा हा. बरं मी बसू का माग? हा बस. गाडी तर चालू ती कर. काय केली चालू आता? एवढी हळू असते का गाडी? मग आई म्हणली गाडी सावकाश चालवायची. अरे चालू कर, आपण हळूहळू जाऊ. मी माग बसते तुझ्या. हो बस बस बस, मी चालवतो बरोबर. बस. नको पहिली तू चालू कर, मग बसते मी. जाऊ दे, मी बसतो. जाऊ हळूहळू मग बस. नको बाबा, तुझी आई वरडन, मी चलतच येते. चल. चल मग. ढकल की गाडी थोडी. काय बाबा, पंचायतच करून घेतली. ढकल 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 ना, जाऊ पटकन जाऊ मग आपण. येड्याच्या नादी लागले. चल तू चल. चल चल ढक. आई गाडी चालवायला लागला असे हळूहळू, काय म्हणत? अरे अरे तक 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 अमर. तक. अरे अमर. ओय अमर. अमर लगा. अमर. इकडे हाय ओ पाहुणी बाय, मला मधी चारायची. इकडे. अमर इकडे. ओ पाहुणी बाय, नको नको. अहो आमच्या चंद्राला माझ्याशिवाय करमत नाही. मी जर नसला ना, चंद्र जाईन दावत उडून पळून. अरे ये की बाबा. नाही नाही, तुमचं उद्या बघा, नको मला. अरे ये ना. अरे ये की बाबा. नको नको पाहुणी बाय, सर ती चढवते जरा. बरं तू थांब, चल आम्ही आपण. येतो तिथं. चंद्राला राग येतो बरं का आमच्या माणसं आल्यावर. ओय चंद्र जाईन पळून आमची. अरे अमर, तू कुठं होता सकाळपासून? मी अमेरिकेला गेलतो, तिथनं ही म्हैस घेऊन आलो. तुला विचारायचं म्हंटल ना, तू उलटच बोलतो. तू नीट बोलतच नाही मला. पाहुणी बाई तुम्हाला सांगतो, आता इथं म्हशी राखलेला दिसतोय तुम्ही आणि मला डायरेक्ट विचारतो तू कोण होता. तू दिसला नाही म्हणून मी तुला विचारलं. बरं अमर काल जानूला काय सांगितलं? जानूला मी काय सांगू तुला? कोणाचा बर्थडे म्हणे? त्या आबाचा बर्थडे होता वय काल. अरे बघल्या, तुला का माझा दोस्त आहे का? काल आले पाहुणे विश्वास ठेवतो, माझ्या विश्वास ठेवा ना तू. अरे तो मला म्हंटल म्हणून मी तुला बोलले. जानू म्हणे तिथं जेवायला गुलाबजामू आहे, लाडू आहे. मी गेलो आणि हाणलं मला मुक जाम. अरे पण मला काय करायचं, ती काय बी म्हणीन ती. तरी वाटलं मला, म्हणलं अमर असं बोलणार नाही. बोलणार नाही. पाहुणी माहित नाही तुला, कळकुटीन दाळवाटी गावात ती. ओय ओय, मी अशी आहे का? तरी म्हणलं मग मी. काय तू काय लय तू म्हणलं म्हणून मी त्याला सांगितलं. पाहुणे बाई हाणू काय टकुऱ्यात? मला कशाला हाणतो? त्याला हाण. त्याने सांगितलं म्हणून मी तुला बोलले. विचार की तू त्याला. किती काल मोकर आता मगाशी तर- बघ बाबा बघ. तुला तो का आमची चंद्रा तर लागली पळून जायला. तुला ह्या दाव्यानेच हाणीन. आयला. चंद्रा चांगली राव तुमची. चंद्रा चांगली दिसती. लगीन फिगीन करतो काय आमच्या चंद्राबरोबर? नाही बाबा, तूच सांभाळती चंद्रा. मग तू काय कर, निघाच आपलं तुझं तुझं. पण असं नसतं राव. किती हाणलंय काल त्या त्या कासऱ्यावानी ना. हाय कशाला मारलं तू त्याला? पाहुणे बाय, तुम्हाला बी हाणावं लागेल काय? ए बाबा, मला हाणू बिनू नको. बरं जाऊन द्या, मरू द्या.
सकाळ सकाळ काय काम चाललं माझ्याकडे? अरे मी तुला शोधतच होते तेवढ्यात तू सापडला. होय, मला एक मनाचं आहे बरं का, तुम्हाला काय काम धंदा नसतो का हो? कुठला की ह्याला शोधताय त्याला शोधताय, ह्याला शोधताय त्याला शोधताय. अहो घरी बसत जावा जरा, पुरीच्या जातीने घरी बसलं पाहिजे का कुठे होणार आहे अरे सांग बरं? घरी कसं बसायचं, आता मी फिरायला आले तर मी फिरणारच ना. मग गाव किती भारी, डोंगर येतं ही ती, ते सोडून माझंच मागे फिरताय तुम्ही. अहो अरे मी तुला फक्त शोधत होते. होय, हम्म. बरं आता काय करा, तुम्ही जावा, मी जरा आमच्या हिरोईनला जेवण खायला घालतो आमच्या. बरं ते जाऊ दे, तू एवढा शिकलाय, ग्रॅज्युएट झालाय, हे म्हशी का राखतोय तू असं? पाहुणे बाय, त्यात काय लाजायची गरज आहे तेव्हा? अहो आम्ही शेतकऱ्याची पोरं येतं काय, आम्ही बॅलिस्टर झालो, कलेक्टर झालो का नाही, आम्ही कपडे काढतो रानात जातो, गुरं शेती काय बी असू द्या. आता बघा ज्वारीचं पीक आलंय, माझ्यासारखी पोरं गाव पुणे मुंबईला नोकरीला असतात, पण आई बाप्पासाठी आणि शेतीसाठी 10 दिवस सुट्ट्या काढून येतात आणि शेती करतात. आणि आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही लाजणारी माणसं नाहीत. आमची शेती म्हणजे आमची माई आहे, त्यासाठी आम्ही काय बी करतो. बरं जाऊन द्या, हे आपलं पुराण रोजच चलन. अरे पण मी तुला सहजच विचारलं होतं. बरं आता मी या म्हशीला इथं बांधतो आणि मला चालू गावाकडे. तुम्हाला यायचं गावाकडे? हा येते ना मी. बरं चला आपण दे मी म्हैस बघू. पकडते हा, ते. जरा. चला बांधा आपण तिला. चला. काय माहिती का, इथं आपण बांधू. पाहुणे बाय, काय म्हैस बांधली का ना आता आमची चंद्रा, हा. दिवसभर चरती, पुन्हा संध्याकाळी न्यायला यायचं तिला. दिवसभर इथंच ठेवणार तिला. दिवसभर ठेवायचे. आता पाणी पाजलंय मी आता घरी जायचं आणि हे करायचं. चल. पाहुणे बाय, हा. आमच्या दोस्तातला तुम्ही असं भांडणं लावता होय. भांडण नाही लावले. मग त्याला घेऊन आला तर कधी पळते. मी फक्त सांगितलं तो बोलला म्हणून. आमरण जानू इकडं कुठं फिरायला लागली ती? हिला जानूला बोललं पाहिजे, तिला का बोलावं तरी कसं? याला पण अशाने अवघड होईन रे. अरे नितीनची बहीण काय ना आपली बहीण काय, याच्यावर आज बोललं पाहिजे. बा झाला भात काढून. झालं आता किती झाली टिकी, किती भरली? आता भरली 18. 18 होय. परवडते का ही? काय नाही परवडत, पण आपलं करायचं पोटासाठी. एवढं बी खरं बर का, शेतकरी मस्त माल करतो पण परवडतच नाही. नाही आणि आडतीला नेले की तिथे पैसा मिळत नाही. हा, नाही मिळत. शेतकऱ्याचं दोन्ही काही मजुरी नाही येत. शेतकरी चौकूनच लॉस मध्ये आहे. लॉस मध्ये. बर मी जातो, मला पाहिली बर तांदूळ चांगला ठेवा. चालन. आमच्या जिजीला भाकर खाय येत नाही. चालन. येऊ का मग? हा, या. चल पाहुणे बाई चला. पाहुणे बाई एक काम करतो, काय? ते सदाभाऊ आहे का नाही, त्याला एक बांबू नेऊन द्यायचा आहे.
अरे अमर, किती दिवस तू असे लोकांचे काम करणार? काय म्हणता पाहुणी बाई? अरे किती दिवस असे लोकांची काम करणार आहे तू? मी होय लोकांची कामं होय. मग हे काय, लोक सगळे तुझा फायदा करून घेतात, काम सांगते, तू पण लगेच ऐकणार. शिकलेला थोडा तरी उपयोग कर. अहो पाहुणी बाय, जनसेवा हीच ईश्वर सेवा, आणि ही सेवा केली म्हणून काय होतंय? अहो गाव माझं, मी गावाचं आहे, मी सेवा करणार. अरे तसं नाही म्हणत मी. हा. जिजीचा तरी विचार कर. तुला जिजीशिवाय कोण आहे आणि तुला तुझ्याशिवाय जिजीला कोण आहे? सांग बरं. हा तर विचार कर ना. पाहुणी बाय सगळं खरं आहे, पण मी कुठं बाहेर असं गेलो लोकांची कामं करायला? तर जी आमच्या आजारी पडली तर गाव गलीतली पोरं नेतात, गावातली माणसं नेतात. अहो तुम्हाला सांगतो, एकदा जिजी पडली आजारी लय, गावातल्या माणसांनी 45,000 रुपये गोळा करून दिले. त्या गावाचे उपकार मी काय एवढं लवकर विसरू? सांगा बरं. ते झालं म्हणून तू अशी काम करणार का? हो का? आता सगळीच पोरं शिकून कोण कलेक्टर होत नाहीत. एखाद्याचा नशीब माझ्यासारख्याला हुलकावून येतं आणि त्या प्रवाहात मी जातो वाहून, तसं मी बी गेलो वाहून यात. आता हो का, शेवट आयुष्यामध्ये एकच करायचं आता. काय? आता सेवा करत राहायचं, आपल्या जगामध्ये सुख बघायचं, तर आपलं सुख ठेवायचं. आता हे माझी काय उमेद उरली नाही, परीक्षा द्यायची उरली नाही, किंवा काय करायचं नाही, आपलं असंच राहायचं. फक्त जगाच्या आणि लोकांच्या सुखात आपलं सुख. लोकांचेच काम करतो. बरं चला जाऊ दे ते तुम्हाला. टाक आणि मग घेऊन ये. अहो पण पाहुणे बाईची सदाभाव खोळून की मला हो. ते काय आहे, ते घेऊ नको, ठेव. काय लोकांचे कामच करत बसायचे दिवसभर, दुसरं कामच नाहीये निक्क तुला. तुमची एकट्याचीच काम करू का मी? हा माझेच कर. चल. चला. वेडच आहे हे. पाहुणे बाई, आता मी काय करतो, तुम्हाला घालवतो. अरे अमर, हो कुठं चाललंय? मी होय. ये इकडं. बरं बरं आलो आलो. हो, या पाहुणे बाई. हाय ना, येते. कुठं चाललंय? बसा पाहुणे बाई. अरे अमर, इकडं कुठं चालला होता? पाहुणे घालो, पाहुणे बाईला गावात घालवाय चाललोय मी. पाहुणे बाईचं जाऊ दे, ती गंगू तू बघ, तुला किती वेळ झाला हुडकायला लागली ती. गंगू आत तू का? हा त्या आत्याकडे मी गेलतो सकाळी, मग पण ती मला म्हणली होती अंड्याचं काहीतरी आहे. मग ती अंडीच विकायची म्हणून लागली ती. अमर नाही, बघ नाही. म्हणली कुठे ती. मी आता काय करतो माहिती का, जातो. हा. ए गप्प बस. मगाशीच काय तुला बोललो होतं मी, लोकांचे काम करू नको म्हणून, परत तू तेच करायला लागला. अहो, पाहुणे बाय, तिला लेकरं बाळ कोणच नाही, नाना ते माझ्या म्हातारे, तिला कोणच नाही. तिचं मी नाही काम केलं, कोणी करायचं? काय तुला सांगून उपयोगच नाही कुठल्या जाऊ दे, गोष्टीचा. जाऊ दे, त्याला लोकांचीच करू दे काम काम करतोय. त्याला. हो जाऊन दे. त्याला करावं लागतं एवढंच- त्याला काम. एवढी बार पाहुणे बायचं ऐकतो मी, बसतोच इथं सारखी, तरी मी कुठं कवर काम करू? अरे ती 4 वेळा आलती अमर, तुला कळतंय का? ठरवलं आलती. मग तिच्या अंडे नाही विकल्यावर ती काय खायची पाहुणे संध्याकाळी? बाई मी जातो. अरे बस की, मी पण जाते मग. नाही त्याला जा. आता तू जाणार आहे का अंडे विकायला त्याच्यासोबत काय नाही. तालुक्याला? नाही नाही, नूडल्स म्हणतो ती बरोबर आहे. पाहुणे बायला जर अंडी काय नेलं तर इज्जत कमी होईल. मग मी काय करतो, माझं मी जातो. हा, तू- पाहुणे बायला त्रास नको द्या. पाहुणे बाई आपल्या गावातली अतिथी देव बहु म्हणतात. पाहुणे बाई म्हणजे आपल्या देवासारखे, आपल्याला त्यांचा मान राखला पाहिजे. पाहुणे बाई तुम्ही इथंच बसा, माझं मी जातो. तू जा तिकडं, मी पण जाते दादा तिकडं. अरे बस जानू बस. काय बोल ना. बस बस बस, जरा बोलायचं होतं तुझ्या. काय? हा, बोल ना दादा, काय काम होतं माझ्याकडं? काम काय नाही, जरा असंच बोलायचं होतं तुझ्या बरं. हा बोल ना. तुला तात्याचं माहिती आहे का, मागच्या आयुष्यात काय घडलं होतं तात्याच्या? हो माहिती ना सगळं. किती त्रास झाला होता तात्याला. हो. मग तुला असं वाटत नाही का की तात्याला आपल्यामुळे परत त्रास होईल? असं मी काय केलंय की त्यांना त्रास होईल? तू केलं काय नाही, पण मला जरा जाणवायला लागले की तू ज्या पोराबरोबर फिरते त्या पोरापासून तात्याला लय त्रास झालेला आहे. हो. मग तू परत त्याच पोराबरोबर फिरणं, असं गावात 4 चौघांसमोर राहणं, हम्म. असं चांगलं वाटतं का? तू आमच्या गावात एक पाहुणी म्हणून आलेली. पण तसा अमर नाहीये ना तसा. अमर नाही तसा जानू, तो पण माझा मित्रच आहे. मी त्याला वाईट नाही म्हणत, पण जे तात्याला जे त्याचं बरोबर नाही वाटलं त्यामुळंच झालं ना हे. तात्याला तो नव्हता आवडत, तो नाही हो, आवडल्यामुळे पण- एवढे कुठाने झालेत ना. मग परत तू त्याच्याबरोबर फिरणं मग हे चुकीचं आहे ना. पण मी पण आता फिरायला आले, माझ्यासोबत पण कुणी नाही. अमर बरोबर वाटतं, तो एवढं सगळ्यांची हो. मदत वगैरे करतो, माझे पण काम ऐकतो, म्हणून मी त्याच्यासोबत बोलते. बाकी काही बरोबर नाही. आहे, पण कधी गेलं पाहिजे कधी न गेलं पाहिजे. असं रोजच उठसूट त्याच्या मागे फिरणं, 4 चौघांना दिसणं हे चुकीचं आहे ना. अजून तात्याला नितीनला माहीत नाही, पण उद्या जर समजा त्यांना कळलं, त्यांना तर अमर आवडतच नाही,
हे तुला पण माहीत आहे. मग परत तेच कुठाने होणार ना. मग तुझ्यामुळं अमरचं वर पण परत वाईट दिवस आणायचेत का? आताच कसा तरी तो बरा झालाय, सगळ्या गोष्टीतून तो आताच सुटलाय. आताच कुठंतरी जाऊन तो जरा मागच्या गोष्टी विसरून जरा काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. पण परत तुझ्यासोबत त्याचं राहणं, परत तुमचं एकत्र हे होणं, हे असं परत गोष्टी वाढत जातात जानू. त्यामुळे मी तुला काहीतरी चांगलं सांगायला आलोय. ते झालं, पण मी काय म्हणते, तो चांगला आहे आणि त्याच्या मनात असं काय नाही, माझ्या मनात पण असं काही नाहीये. फक्त जस्ट आम्ही असं फिरतो काही बसतो, नसणं उठतो. तुमच्या मनात ही चांगलीच गोष्ट आहे. पण तुझ्या मनात जर तसं काही असेल ना त्याच्याबद्दल, नाही, माझ्या मनात तसं काही नाहीये. फक्त तो चांगला आहे म्हणून मी बोलते. तो बाकी चांगलाच आहे. तो चांगलाच आहे. तो ह्याच्या आधी पण चांगलाच होता, आता पण चांगलाच आहे. फक्त तुझ्या मनात जर त्याच्या बाबतीत जर काही वेगळं असं जाणवत असेल ना, तर असं काही मनात आणू देऊ नको तुझ्या. नाही, माझ्या मनात असलं काही नाहीये. फक्त फ्रेंड आहे माझा, बस. बाकी काही नाही. नाही, असू दे, आणि तो चांगली माझे गोष्ट काम आहे. ऐकतो, मी सांगते म्हणून मी त्याला बोलते आणि काम पण सांगते. नाही, तसा तो चांगलाच आहे. तो सगळ्याच गावाची मदत करतो. मागच्या वेळेस तुला पण त्यांनी वाचवलेलं हो, आहे. वाचवलं तसा तो तुम्ही. चांगलाच आहे. पण फक्त मागचे दिवस पुढे नाही आले पाहिजे आणि त्याच्या आयुष्यात परत वाईट दिवस नाही आले पाहिजे, एवढंच सांगतोय मी तुला. बाकी मग बघ तुझ्या म्हणण्यानुसार कसं तुला पटतंय तसं. बरं, बाकी मग इकडं कुठं? चालले होते इकडं खालीच, मग तेवढं तू दिसला, म्हंटल तू बोलत होतास, मग बरं. आले. चालेल, ठीक आहे, जा मग. चालते, ठीक आहे. आपण तिथं जाऊ हा खेळायला. कुठे चालला दादा? खेळायला घेऊन चालले. बरं दादा, मी तिकडून जाऊन येते मैत्रिणीकडनं आणि हिला घेऊन जाते सोबत. जानू, रात्रीच्या वेळेस असं फिरत जाऊ नको बरं का तू. अरे दादा, पण इथंच तर चालले ना. हे गाव आहे, हे शहर नाहीये. इथं मुलगा मुलगी एकत्र जरी फिरले ना, लगेच चर्चांना उदान येतं. अरे दादा, मी कुठं कुणा बरं फिरते तेव्हा. माझा तुझ्यावर विश्वास आहे जानू, फक्त माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको. अरे दादा, तसं नाहीये. तुझी इज्जत जाईल असं मी काही करणार नाही, माहिती का. तुझ्यावर विश्वास आहेच जानू, पण गावात लई येडी माणसं असतील. अरे दादा, तसं नाही. सगळं आहे माझ्या लक्षामध्ये. माझ्याकडनं काय असं होणार नाहीये. बरं, ये मी जाऊ. येते जाऊन. हो. थोडं काम केलं का नाही, 100 रुपये मिळतात आपल्याला. आता काय करायचं माहिती का, आता घरी जाऊ, जेवणाचं काय तू दुकान लाव. मला बी भूक लागली. चकना तरी होईल. BC पावडरचं औषध देतं, ती पैसे मारायचं. 100 रुपयात काय येतं, 10 वडापाव येतो. जाऊ दे, मरू दे. हा, म्हातारं बघितलं कसं काय बसलं, बिड्या फुकतोय. आहे की म्हातारं ते काय. तू असं करतोय. होय होय. पण जाऊ दे, मरू दे. तुला सांगायचं राहिलं माझं. काय अरे औषध आणलंय म्या. आणू का कान पडते. अरे हान हान. आणू. अरे बाबा, तुझ्या कशासाठी आणलंय, पाठीसाठी नाही. त्या दिवशी पार चेशीवर 10 नंबरचा सौ म्हटला बोटाचा. काय ते का आई म्हणली काय म्हटलं काय नाही, पडलो होतो मीच बुटावर. अरे माझी 9 नंबर आहे, 10 कसं काय झाली. बरं ती जाऊ दे, मरू दे. हा, गावठी औषध आहे. अरे त्या म्हाताऱ्याकडे हा बिडी, होय. आणि बिडीचा दूर गेला का ना गळ्यात न, हा. असं भारी वाटतं. हवेत फिरलं. बघा, आमची आई म्हणती बिडी पिऊ नये. तुमच्या आईला मी सांगतो ना, हा, तू ग बस, म्हाताऱ्याकडून मी एक बिडी घेतो. आमच्या आईला सांगू नका. अरे तुझ्या आईला मी कशाला सांगेन तुझ्या आईला. हा. मी काम कर, म्हाताऱ्याकडून ट्रॅक्टर घेतो मी. होय. काय तू बिडी नादी लावायचं, म्हाताऱ्याला एक बिडी फुकायची, मागच्या मग ट्रॅक्टर चालवाय बघतो. काय चल. आई खवायची नाही ना. बरं तू काय बारका लहान मुलगा काय खावलाय, चल. बाबा आयला किती वर काय तुम्हाला. अयो ना ना, बोला. ऊसातली सगळी घाण काढून आलो आम्ही 2 जण आता. होय होय. आणि तुमच्या लेकाने काय पैसे दिले नाहीत अजून. 2 बिडे वडा. लाखातली गोष्ट बोलला रो आमचा नाना. वा 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 वा. आईला नाना देव पिऊ तर नाही तुम्ही. देव नाही, पण आई बापाला विचारून आले का तुम्ही बिडे वडाची म्हणून. म्हणजे आता ही चालू केलंय का. माझं करायचं ना ना, मी घेतो पण आमच्या आईला सांगू नका बरं का. हा ऐका. बापाला विचारून यायचं. आई बाप आहे ना,
सगळ्या मोठे सगळ्यामध्ये देव धरणात मोठे देव असते पण मग आईला नका सांगू बाबा अरे नको बिडी बोडू रे खवळा, अरे, खवळा, अरे, 1 रुपयाला 1 बिडी आहे असं काय करतो गेले गट 100 रुपयाचं काम केलंय का नाही तर 90 रुपये द्या आम्हाला 90 नाही बाबा तुला 50च देईन 50 द्या. आणि 25 बिड्या वड जाऊ दे मग. 25 काय नाही. होईन ते घे हो, ऐका, मग जाऊ दे. एकच वडायची आपल्याला. बरं एकच मला नाही वड, वडायची जाऊ दे. ह्याला वडायची दबडे द्या दबडे. डबडं देऊ का आता द्या ना आता मग काय आम्ही काय आम्ही करू? जाग लावायची का आ, धन्यवाद तिच्या आईला काय आग करणार लावणारा माणूस लावा आहे. तोडाला गावाचं वाटोळं कोणामुळे झालं तुमच्यामुळे झालं. आमच्यामुळे झालं हे काय असे डंगरे डुंगरे असतात ना हा असेच. एका गावामध्ये 4 माणसं असतात चांगले आणि एक असतं वाईट हा ह्या सारखा हा ला बाबा वड आपण लय भारी बिडी बरं का कर. आपलं पेपरला बातमी आली ती माझी भारी. दर खाले करगडून दर अशी हो, एकदा ओढून द्या. अशी दर अशी दर जग वा वा एक महाराष्ट्रात नंबर बिडी पहिला. बघ या डोक्याला शिनच नाही अरे बाबा अरे मग मोबाईल चोर शिरले ट्रॅक्टरला द्या की मला जायचं ट्रॅक्टर. ट्रॅक्टर घेऊन जा नको रे बाबा हे नको मला का रे अरे अरे तुला आयला काम करून तुम्हाला पैसे द्यायचे का आपल्या बापान नाही केलं वाच काय शपथ काय करणार बरं मी जाऊ का आता? गेला आमचं पुढे जाऊ आता तुमच्या आणि पोराला बाया काय म्हणणं का? आमच्या आई सांगू ना बरं पण बाबा नाही पण मी सांगेन मग तुमच्या आईला पोरगं लय नालायक म्हणून ओढ 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 पडे का मार. मार लुटका एक जाऊन दे मग काय होईल हो आजोबा. हा. अहो बिडे वडला चांगला असं लावा कान फडते का त्याला? नाही नाही काय तुम्ही गेली मोकार हाणतो तुला हा? मारतोच तुला मी बघलेलं आहे ना हरामखोर माणूस आहे. काय बिडे वडणं चांगलं आहे सांगा बरं. नाही व्हिडिओ चांगलं नाही तुमची तर मसनात लाकडे गेली का नाही बिडे आता आम्ही आता म्हातार झालो आम्हाला काय सवय लागली आमच्या आई बापानी आम्हाला शिकवलं नव्हतं पण बिड्या वाढायला लागलो मग मरा नका लवकर ते मरणार नाही ना अजून मग थोडस बाकी राहिलं ना लेकाला सुनाला का ताप देता नाही ताप देत कोणाला त्याला बरी बिडी का ओढता चांगलं नसतं बिडी असं आहे की बिडी जर नाही ओढली तर संडासला होत नाही मग जुलाबाच्या गोळ्या आणून देत तुम्हाला दोन. गुलाबाच्या गोळ्याने काय नाही होत त्याला त्याला ना पावरची बाटली मग एक पाहिजे काम करा 1 किलोभर मिरच्या खावा होत जाईल. मिरच्या नाही होत काही चिकन खावं लागतं मग दाबून होत. दात आहेत का चिकनला? दात काय त्याचे तोडून खायचं आपण काना काना आणायचं का आमटी वाटायची आत आमटी काय होत त्याचं बघुल्याने प्यायची होताची नसती दारू तर नाही ना घेतली तुम्ही? घेतली नव्हती आज वास कस काय येतोय? संध्याकाळी घ्यायची अजून संध्याकाळी घ्यायची. तूड लागतं औषध जाऊन द्या पोराला सांग ना का आम्ही जातो. ट्रॅक्टरची चावी द्या की. न्या किती ट्रॅक्टर तुमचा घेऊन जावा हा मला 90% पैसे द्या म्हणजे बँकेचं कर्ज आहे म्हणून आम्हाला निघून जाऊ हा का? घेऊन जा तुम्हाला काय आम्हाला काय हे झालं 200 रुपये मला नको तुमचा पापाचा पैसा. जाऊ का मी? 300 घे. ती माझी ओढली बर ऊस माझा खाल्ला हा गदा माझं काढलं म्हणल्यात ऊसाचं माझ्याकडून 200 घेतली बर. त्यांनी 100 चुना लावून गेला आता मी संध्याकाळी झक मारायची का 200 रुपये माघार दिले नाहीत का? काय त्या 200 रुपये कात होतो काय त्याच्यामध्ये 200 टाका ना म्हणजे माझ्याकडलं काढून देऊ का? आणि मग काय करायचं मग काय वार पट्टे पट्टे बापूराव, वा 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 वा. ट्रॅक्टर बी द्यायचा याच्यावरून अजून ट्रॅक्टर बर काय लगीन करू का मी? लगीन नाही बघा, करतो उद्या मस्त तिकडे करा तुमचा. जा. काढून ये. टाकून देऊच नाही त्याला कापायला दोर मगाशी बोंबलत होती तू ये एवढा आपला सारा ठिकाणी ठेवला आणि तू आपल्या ऊसात जाऊ आपण तिकडे ऊसात काय आता भान चांगलेच वाढलेत रे इथंच बस नको तिकडे ऊसात एवढं याला काय नितीन आपलं तेवढं घरकुलाचं बघ ना. बोलू की आपण बंटी शेट बरं त्या दिवशी मग ते चालू केलं चालला होता जायचं नाही रे त्याच्याबरोबर. नाही नाही ते माझं ऐकत मग मी उगाच तुझ्यापाशी आलोय का बरं मी आहे मी बोलतो त्याच्यासोबत. बघ तेवढं बोलून नका मी किती दिवस असंच रे गरीबावनी राहायचं हा? नाही नाही बोलतो मी त्याच्यासोबत करतो तुझं काम ते बघ घरकुल. तेवढं जरा होता असं तर नाही का? मी आहे ना आता कशाला काळजी करू. बघ तेवढं बरं मी काय म्हणतोय नूडल्स हा बोल की. जानूला काही बोलला का रे कोण तू कधी रे काल? जानूची माझी भेट तरी आहे का 4 दिवस झाले. खरं खरं सांग कानपड हानीन. आता खरं न खोटं ह्याच्यात काय तेव्हा नाही झाली तर नाही झाली भेट एवढं काय तेव्हा त्याच्यात तू काहीतरी बोलला का तिला? नाही नाही मी नाही बोललो रे मी कशाला बोलून येते तिला काय तिची न माझी भेटत नाही 4 दिवस झाले. अरे काल मी तिला म्हणलो हं. की जानू असं रात्रीचं वगैरे असं फिरत जाऊ नको एकटी. चांगली गोष्ट आहे की. चांगली फिरलत गोष्ट नाही पाहिजे तिने रात्री आहे. रात्री नाही दिवसा नाही. हा मी काय असं म्हणत फिरलत नाही होतो, पाहिजे तिला आपलं गाव आहे मैत्रिणी ना ते. वगैरे सोबत घेऊन फिरत जा तर ती म्हणली मला तू पण तेच सांगतोय. हा नूडल्स दादा आत्ता भेटला मला तो पण तेच सांगतोय म्हणून अशी मी बोलली तुला ती तुला? विचारतोय. काय बोलला तू? बरं ऐक ना मी सांगतो पण रागाला नाही यायचं हा
राग नाही येत मी मला काय तिला जे बोललो असेल ते मी काही चुकीचं नाही बोललो. भाऊ नात्याने तिला काहीतरी बोललो. मग आता ती चांगली तुला गोष्ट आहे बोलली म्हणून मी तुला सांगतो. ती अमरसोबत फिरायला लागली रे. गावात चर्चा व्हायला लागली त्या गोष्टीची. म्हणून मी इथंच चुकला नूडल्स तू. आता ह्यात काय चुकीचं बोललोय मी? तू नाही चुकीचं बोलला, मग पण तू डायरेक्ट तिला तसं कशाला म्हणायचं अमर सोबत फिरत जाऊ नको. 2-3 आता मी वेळा कशा- दिसली ती मला. अरे तुझे सांगण्याची ना पद्धत चुकली. मी पण तिला तेच सांगितलं की तू रात्री अपरात्री असं बाहेर फिरत जाऊ नको. हा, मग मला हेच सांगायचं होतं तिला. हेच सांगायचं होतं, पण तू डायरेक्टली अमरचं नाव घेतलं. आता अमरचं नाव मग मला तुझ्यासारखं सांगता आलं नसतं का? पण मी कसं तिला फेस केलं माझ्या पद्धतीने, त्या पद्धतीने तू सांगायला पाहिजे होतं. तू आता तिला विचार करायला भाग पाडले. राहिलं नितीन, मला असं नव्हतं रे बोलायचं. तुला तसं नव्हतं मी बोलायचं. चांगल्याचीनीच बोललो तिला, काही अरे. चुकीचं नाही बोललो मी. मला मान्य आहे की तू तिला चांगल्यासाठीच बोललाय, पण माझ्या बोलण्याचा उद्देश तुला कळाला का? मी पण तेच सांगितलं, तू पण तेच सांगितलं, पण तिला डायरेक्ट आमर सोबतच फिरू नको असं सांगण्याचा गरज नाही ना. नाही राव, मला कुठंतरी चुकल्यासारखं वाटतंय. पण नाही, मला असं नव्हतं काय बोलायचं. मी तिला चांगल्यासाठीच सांगितलं. गावात चर्चा व्हावं नाही, तुझ्यापर्यंत यावं नाही, तात्यापर्यंत जावं नाही. माहिती आहे ना तात्याचं कसं काय झालं तुझ्यावर मागं. हा, म्हणजे त्यामुळेच बोललो मी. पण तुला आता जर असं तात्याने जे चुकीचं केलं- वाटत असेल तर मग बोललो बाबा, मी बोलायला नव्हतं पाहिजे, मी नाही बोललो. नाही, पण माग आता ज्या गोष्टी घडल्या त्याच गोष्टींची परत पुनरावृत्ती व्हावी असं वाटतंय का? मग हेच व्हावं नाही म्हणून बोललो ना मी. मग मी पण आहे ना त्याच गोष्टी टाळायला बघतोय, पण तू परत त्याच गोष्टी तू परत त्यांच्यासमोर आणतोय. आता त्या पोरीने परत तोच विचार करायचा. नाही राव, नव्हतं बोलायला पाहिजे मी असं. नाही, तू बोलला चांगल्यासाठीच बोलला, त्याच्याबद्दल नाही काही, पण तुझी बोलण्याची पद्धत थोडी चुकली. नव्हतं बोलायला पाहिजे राव मी असं. बरं जाऊ दे, आपण काहीतरी तिची समज काढू, परत एकदा आपण तिच्याबरोबर बोलू, समजून सांगू. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, आमरच्या बाबतीत, जानूच्या बाबतीत बरं का, असं तिच्या डोक्यात काही भरून देऊ नको. नाही तुला ज्या वेळेस वाटेल की तिच्याशी काहीतरी बोलावं त्याच्या अगोदर तू मला सांग किंवा आता माझ्याशी इथून भेट पुढे घे. इथून पुढे मी तुलाच विचारणार, मग आमर तुलाच काय वाईट सांगू. पोरगा नाही, आमर चांगला पोरगा आहे. वाईट नाही राव, मी कुठं म्हणतोय वाईट आहे. वाईट नाही, पण आता जे त्याच्या बाबतीत झालं हे तुला बी माहिती आहे, मला बी माहिती आहे. त्याच्या डोक्यावर परत काहीतरी वेगळा परिणाम नको व्हायला. पण जानूच्या मागं आता तिचा निर्णय चुको किंवा बरोबर असो, त्या गोष्टीची परत पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मी तिच्या पाठीशी खंबीर तिचा भाऊ उभा असेल. आणि मला खात्री आहे तू पण सुधरशील. चल पोरं गेले असते ना बाहेर खेळत मावशी असते. बरं आहेत का तुम्ही? हा बरी आहे. तू बरी का आहे? हा, मी पण बरी. कधी आली? बरं, तू कधी आली? बरं आहे का? हा, मी बरी. तुम्ही तुझ्या बरे? घरचे बरे आहेत ना सगळे? हो, सगळे बरे. इथं खाली आले होते तर मावशींनी सांगितलं की नाही का भाजीचे पैसे द्यायचे, म्हणून आले. तुम्ही काय करायला लागले? मी काय नाही, बसले आपला टाइमपास करत. स्वयंपाक झाला का तुमचा? स्वयंपाक करतात पोरी, मी नाही बाई स्वयंपाक करत. हा का? हा. मग काकांची तब्येत कशी, बरी आहे का? मला सांगितलं मावशींनी की तुम्ही आजारी होते म्हणून. मी आलेच नाही, मला जा बोलत होते 2 दिवस, मला जमलं नाही. म्हटलं आता बोलून करायचं होतं त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन, हा. पण आम्ही दाखवलं दवाखान्यामध्ये तर डॉक्टर म्हणले काही गरज नाही म्हणजे ऑपरेशन करण्याची. सध्या तर म्हणजे डोळे चांगले आहेत असं सांगितलं. बघायचं, मग झालं तर करून टाकायचं लवकर. चांगले डोळे असल्यावर हाताने दुखत कसं लागेल? नाही ते झालं, पण बघायचं ना. सांगितलं त्यांना तुम्ही चष्मा वापरा, हा. तुम्हाला काही गरज नाही पडणार हम्म. असं सांगितलं ना. हा चष्मा वापरतो ना मी. हा, मग त्यांना मग तुम्ही बनवून घेतला? हो बनवून घेतला. हा. आमच्या मावशीचं पण ऑपरेशन करायचंय, नाव दिले 15 दिवसांनी जातील ते पण. हा का? हा. बरं. घ्या बाई करून, ऑपरेशन हा केलं ना. चांगलंय. आता आम्हाला गरज नाही म्हणून आम्ही नाही करणार, आम्हाला नाही, पण तिला करायचंच सांगितलंय होतं. ना करायला. हा का? मग ते बोलले की 8-15 दिवसात जातो म्हणून. आम्ही पण जातो सोबत. हा. हा. जायचं, घ्यायची काळजी ग. हा, जाते ना मी पण हा, सोबत. तुला अमर दिसला का ग? आम्हाला तर मला नाही दिसलं. काय काम होतं का तुमचं? अगं अंड्याचे पैसे नाही दिले ना,
म्हणून विचारलं. नाही नाही, मला दिसला तर मी सांगन त्याला, बरं, पण चालेल. मला अजून तर काही दिसला नाही. ठीक आहे चालेल. असं करा, आता जेवण करून जा, आपण जेव सोबतच. नाही नाही नको, मी जाते. तात्या आणि दादा वाट बघत असतील, त्यांना पण परत जेवायला- त्यांच्या बरोबर जेव, पण जेव की आता आमच्या नाही, येईन बरोबर. परत कधीतरी आम्ही दोघं जेवायला. आधी जेवतो, नंतर ह्यांचे बाकीचे पोरं बिरं आल्या मग ते जेवतात. जेव म्हणलं की जेवायचे हा, पोरगास. नाही नाही, ते वाट बघत बसलेत ना, मग जाऊन येते. मग नेक्स्ट टाइम परत कधीतरी येईन ना मी जेवायला. काय बाई पोरगी आगाव. नाही, येईन परत. चला येऊ का? बरं चालते या. अहो ती पैसे द्यायला आली, बोलून बोलून गप्पा मारून तशीच गेली, आणि पैसे बी नाही दिले. लक्षात नसेल तिच्या. काय माहित लक्षात नाही. जाऊ बरं दे, झालं. कॅमेऱ्याची पोरगी आहे. ती आम्ही घेऊ नंतर, काय नको काळजी करू त्याची. पण किती गोड बोलली बसून बघा की. अहो आज पैसे बी नाही दिले, काय नाही. नसेल लक्षात राहिलं तिच्या. जाऊ द्या. जेवायचं का आपण? हा एक जेवू तर तुम्हाला लवकर जेवण करायची सवय आहे. चालते चालते. का ग पोरी हो? राणी ज्योती, हा ना. अगं ताई बी आलेली आहे, भुका लागल्यात आता. तुम्ही खावाय कधी खायचं ते तुमचे नवरे आल्यावर. आम्हाला आणा जेवण चला. चला मी हात आणि धुवून येतो. बारकाल्या पोरांना पण जेवायला घाला. हात धुवून येतो.